सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर सागर. आशा करतो तुम्ही सगळे चांगले असाल. आता आपल्याला माहिती आहे की सध्या थंडी हळूहळू कमी होत आहे आणि गरमी वाढत चालली आहे. दुपारच्या वेळेला टेम्परेचर जास्त राहत आहे. असं असताना आपण नक्कीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्याला लक्षणं जसं डोकं दुखणे, अंग दुखणे, थकवा येणे, चक्कर येणे, पायाला गोळे येणे, ही सगळी लक्षणं डिहायड्रेशनची गरमीमुळे होऊ शकते. आणि असं असताना नक्कीच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे. आपल्याला या गोष्टीचं भान असलं पाहिजे की पाणी आपण सारखं घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही. भरपूर फळं घेतली पाहिजे. सगळ्या प्रकारची फळं घेतली पाहिजे. सफरचंद असेल, डाळिंब असेल, केळी असेल, संत्र, मोसंबी असेल, लिंबू पाणी असेल, जिथे क्षारयुक्त फळं आहेत अशी आपण नक्कीच घ्यावी, जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही आणि आपल्या पायाला गोळे येणार नाहीत. बाहेर निघताना आपण आपल्या कानाला रुमालाला बांधले पाहिजे. बाहेर गरमी जास्त आहे. टू व्हीलरवर जाताना पण आपण आपल्या कानाला रुमालाने पक्क बांधली पाहिजे, जेणेकरून आपल्याला गरमीचा तडाखा बसणार नाही. जेवण वेळेवर करावं. ब्रेकफास्टमध्ये नक्कीच एक फ्रूट इन्क्लूड करावं, जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. थँक्यू.